नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर रम्या ही काव्याचे कान भरून तिचं अबॉर्शन करण्यासाठी तिला तयार करते. तर रम्या आणि काव्या दोघीजणी बाहेर जात असताना तेव्हा काव्या म्हणते, आम्ही दोघी बाहेर चाललो आहोत देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, मॉलला चालला आहात का? मग सावकाश जा, पण अभ्यास कोण करणार? तेव्हा काव्या ही रागात म्हणते, नुसतं तोंड चालू बडबड करायची देशमुख. ज्याचा अभ्यास चालू आहे त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहोत. मी जाऊ का? की तेव्हा दोघेजण हे भांडण खेळण्याचं नाटक करतात. तर आता काव्य म्हणते, फक्त एकावर एक प्रश्न विचारत आहात तुम्ही. तेव्हा हे सर्व पाहून मात्र रम्याला तर खूपच आनंद होतो. तिला वाटतं की खरंच यांचे जोराचे भांडण सुरू आहे. ती म्हणते, वा वा, किती जोराचं भांडण लागलं आहे दोघांमध्ये. आता पार्थला जेव्हा कळणार की काव्य ही अबॉर्शन करून घरी आली आहे तेव्हा हे भांडण घरात नाही होणार, डायरेक्ट कोर्टामध्ये होईल. मग तर बघायला खूपच मजा येईल. तर काव्य ही म्हणते, चल रम्या, यांच्या नादी नको लागायला. तर तेव्हा काव्य ही जाता वेळेस पार्थकडे पाहून हसते. तेव्हा पार्थ ऑल द बेस्ट करतो. तर काव्या रम्याचा खरा चेहरा आणू शकेल का समोर, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.